ओम श्री गुरुभ्यो नमः. योग वासिष्ठ श्रीरामांचा प्रश्न. गुरुदेव, जर हे शरीर, मन, विचार सगळं बदलत असतं तर मग खरा मी कोण? आत्मस्वरूप नक्की काय आहे? वसिष्ठ म्हणतात, राम, ज्याला तू मी म्हणतोस ते शरीर नाही, ते मन नाही, ते विचारही नाही. हे सगळं तर मेघांसारखं येतं जातं, पण जे या सर्वांचा साक्षी भावाने अनुभव घेतं, जे कधीही बदलत नाही, तेच तुझं खरं स्वरूप. ते पुढे सांगतात, जाग आल्यावर स्वप्न नाहीसं होतं, पण मी आहे ही जाणीव तशीच राहते. तीच आत्म्याची शांत व प्रकाशमान अनुभूती आहे. मी म्हणजे नित्य साक्षी निर्मळ चेतना. देह मन म्हणजे येणारे जाणारे आवरण. वसिष्ठ म्हणतात, राम, तू शरीरात राहत नाहीस, तर शरीर तुझ्यात दिसत आहे. आपण म्हणतो, माझं शरीर दुखतंय, माझं मन खट्टू आहे. म्हणजे शरीर आणि मन वेगळं आणि मी वेगळा. जसं आकाशातून ढग जातात पण आकाश त्यात मिसळत नाही, तसंच भावना विचार येतात जातात पण साक्षी शांतच राहतो. आत्मा शोधायचा नसतो, तो तर सदैव उपस्थित असतो. देह मनाची ओळख सैल झाली की आत्म्याची शांत चमक आपोआप प्रकट होते. हरिओम तत्सत.